या ठिकाणी सगळ्यात मोठा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आशिष शेलार यांची 2212 मतांची आघाडी। भाजप 97, शिवसेना शिंदे गट 33 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट 20 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेस 47, शिवसेना ठाकरे गट इथे 38 जागांवर आणि राष्ट्रवादी पवार गट 41 जागांवर आघाडीवर। तर महायुती 150 आणि महाविकास आघाडी 126 जागांवर आघाडीवर। आतापर्यंतच्या कलांमध्ये महायुतीनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे। तर पहिल्या 2 फेऱ्यांमधल्या कलांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये महायुतीची आघाडी पाहायला मिळते। 21 पैकी 17 जागांवर महायुती आघाडीवर आहे। पाटणमध्ये शंभूराज देसाई आघाडीवर 2100 मतांची आघाडी। तर पुण्यामध्ये हडपसरमधून दादा गटाचे चेतन तुपे आता आघाडीवर आहेत। 7548 मतांनी शरद पवार गटाचे जगताप पिछाडीवर। तर पाटणमध्ये आपण पाहतोय शंभूराज देसाई आघाडीवर आहेत, हर्षद कदम पिछाडीवर आहेत, तर सत्यजित पाटणकर हे देखील पिछाडीवर आहेत। पाटणमध्ये शंभूराज देसाई आघाडीवर, पुणे हडपसरमधून दादा गटाचे चेतन तुपे आघाडीवर। परळीमध्ये तिसऱ्या फेरी अखेरीस धनंजय मुंडे यांना 9116 मतांची आघाडी। तर परळीमध्ये तिसऱ्या फेरी अखेर धनंजय मुंडे आघाडीवर आहेत, 9116 मतांची आघाडी। राजेसाहेब देशमुख हे पिछाडीवर आहेत। तर महायुती 151 जागांवर आता पोहोचलेली आहे। परळीमध्ये धनंजय मुंडे आघाडीवर, धनंजय मुंडे यांनी दुसऱ्या फेरीपासून आघाडी घेतलेली आहे। तर परळीमध्ये तिसऱ्या फेरी तुळजापूर अखेर धनंजय विधानसभा मुंडे आघाडीवर। मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील तिसऱ्या फेरीत आघाडीवर।